नमस्कार मित्रांनो, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचे 5 टॉपिक जे तुम्ही PPSचा अभ्यास करताना सगळ्यात पहिले फोकस करायला हवेत. तर एक नंबर आहे तुमचा डेटा टाइप्स. तर डेटा टाइप्समध्ये पण स्ट्रिंग आहे, लिस्ट आहे, डिक्शनरी आहे, सेट आहे, टपल आहे. तर स्ट्रिंगवर तुम्ही जास्त फोकस करावा. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जे 4 पिलर्स आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ते तुम्ही नीट व्यवस्थित करून घ्यायचे. त्याच्यात पण तुम्हाला क्लास म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते सांगता यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे फंक्शन्स. फंक्शनमध्ये पण जे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत जसं लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल. त्यानंतर फंक्शन म्हणजे युजर डिफाईन फंक्शन आणि लॅम्बडा फंक्शन यामधला डिफरन्स तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे फॉर लूप म्हणजे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, ज्याच्यात इफ एल्स पण आलं आहे. तर फॉर लूपमध्ये ब्रेक, कंटिन्यू, पास हे जे कीवर्ड्स आहेत त्याचा यूज काय आहे ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा टॉपिक आहे फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंगमध्ये तुम्ही फाईल कशी क्रिएट करायची, ऑलरेडी एक्झिस्टिंग फाईलमध्ये लिहायचं कसं म्हणजे राईट कसं करायचं, फाईल रीड कशी करायची, हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. तर या 5 टॉपिकवर तुम्ही सगळ्यात पहिले फोकस करा आणि त्याच्यानंतर बाकीचा सिलेबस तुम्ही रेफर करा. थँक्यू.